गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर रोज सकाळी सकाळी छान अशी झाडांमध्ये ना एक फेरफटका मारायची सवय आहे मला. तर आज तर अजून संडे होता त्याच्यामुळे वेळ होता. तर छान असं ना उठल्यानंतर थोडं इकडे एक फेरफटका मारला आणि सगळी फुलं वगैरे बघत होती मी की कुठल्या फुलांच्या पाकळ्या गळायला आलेल्या आहे किंवा कुठली फुलं चिमलेली आहेत वगैरे. तर मग झाडझुडीच्या आधी वगैरे सगळं ते काढून घेत असते मी. म्हणजे मग दिवसभर छान थोडंसं स्वच्छ राहतं. नाहीतर मग कसं दिवसभर त्याची सगळी पानं फुलं वगैरे सगळी गळत असतात. म्हणून मग झाडझुडीच्या आधीच ना हे सगळं मी जो काही कचरा असतो फुलांचा झाडांचा वगैरे तो सगळा काढूनच मग झाडझूड करत असते. आणि सकाळी सकाळी ना असं छान थोडंसं झाडांमध्ये वगैरे फिरलं की छान असं फ्रेश वाटतं मला. तर एक चक्कर माझा सकाळी हा होतच असतो सगळ्या कामांच्या आधी. आणि त्यात आज होता संडे त्यामुळे जरा निवांत वेळ होता. आणि आता आज काही शाळा वगैरे नाही, टिफिनची घाई नव्हती, फक्त अपेक्षाचा क्लास आहे पण वेळ आहे तिला अजून. म्हणून मग ना मी वर आलेली होती. म्हटलं चला थोडंसं इथे मी चक्कर मारते, थोडाशी राऊंड वगैरे घेते. म्हणून थोडा वेळ ना छान फिरली आणि मग मला थोडा एक्सरसाइज पण करायची होती तर तीही केली मी. कारण आता थंडीमुळे ना सगळ्यांची दारं सहसा ना चांगली ऊन येतपर्यंत बंदच असतात. कारण इकडे सकाळच्या वेळेस खूप हवा सुरू असते. कारण समोरचा जो भाग आहे आमच्या घराकडला तो थोडासा मोकळा भाग आहे. त्यामुळे सारखी हवा सुरू असते म्हणून ना दारं बंद असतात. तर म्हणून म्हटलं चला आजवरच एक्सरसाइज करते मी. कारण रोज शाळा वगैरे असली की थोडंसं लवकरही उठावं लागतं आणि मग तेव्हा अंधारही असतो. त्याच्यामुळे मग मी घरातच थोडाफार एक्सरसाइज करत असते. आज सुट्टीमुळे थोडासा निवांत वेळ होता. म्हटलं चला वरच जाऊया आणि छान एक्सरसाइज करूया. त्याच्यामुळे आता आजूबाजूला कोणी नव्हतं म्हणून मग मी इथेच एक्सरसाइज केली. छान वाटत होतं. आणि सकाळी सकाळी छान अशी एक्सरसाइज वगैरे केली की छान ना असं फ्रेश वाटतं दिवसभर. एक वेगळा उत्साह असतो. त्याचबरोबर ना आपली बॉडी देखील छान असं शरीरातील एक एक पार्ट ना मोकळा होत असतो. त्याचप्रमाणे आपले शरीर देखील छान असं लवचिक बनतं आणि छान असं दिवसभर उत्साह राहतो कुठलंही काम करण्याला, एक फ्रेशनेस असते. त्याचबरोबर आपलं मन देखील ना छान असं आनंदी राहतं आणि आपल्या माइंडवर कुठला स्ट्रेस असेल, ताणतणाव असेल तर तो सगळाही कमी होतो. आणि आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे आणि आपलं शरीरच आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असतं. त्यामुळे आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवणं हे आपलंच काम आहे. कारण पैसा, धन, दौलत कितीही असली तरी त्याचा आनंद उपभोगण्यासाठी आपल्याला आपलं शरीरच चांगलं ठेवावं लागतं. कारण आरोग्य चांगलं राहिलं तर आपण कुठल्याही गोष्टीचा उपभोग घेऊ शकतो. आणि सध्याची जी काही जीवनशैली आहे त्यामुळे ताणतणाव हे भरपूर असतात सगळ्यांच्या जीवनामध्ये. त्यामुळे अगदी कमी वयातच भरपूर आजारांनी व्यक्ती जखडल्या जात असतो. त्यामुळे व्यायाम हा त्याच्यावर एकमेव असा पर्याय आहे की ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण थोडंसं लांब राहू शकतो. बरोबर ना? तर चला छान अशा झाडांच्या सानिध्यात भरपूर फ्रेश अशा ऑक्सिजनमध्ये मस्त असा व्यायाम झाला माझा. आणि चला आता पुढची कामं व्हायची आहे त्याच्यामुळे मग मी खाली आली. आणि अपेक्षाचा क्लास होता त्यामुळे मग मी तिलाही आवाज वगैरे देऊन दिला आणि मग मी बाकीची कामं करत होती. आणि तोपर्यंत मग तीही रेडी होऊन जाणार क्लासकरिता. आणि मग मी माझ्या कामाला लागली होती. कारण सकाळी थोडं कोमट पाणी घेतलं होतं मी, त्याच्यामुळे आता मला चहा वगैरे पिण्याची इच्छा नव्हती म्हणून मी चहा वगैरे ठेवला नाही. तसं तर मला बंद करायचं आहे, मात्र तो काही बंद होऊन राहिलेला नाही माझा चहा. तर चला माझी जी काही कामं होती ती करायला घेतली. तर समोरची जी ग्रिल आहे ना ती मला आज पूर्ण पुसायची होती. कारण ना खूप धूळ येत असते. कारण जसं की मी याआधीही सांगितलेलं आहे की मी जिथे राहते तर हा सगळा ट्रान्सपोर्ट एरिया आहे. त्याच्यामुळे दिवसभर इथनं ना खूप ट्रक जात असतात. आणि मध्यंतरी मी तुम्हाला तो रोडही दाखवलेला होता ज्या दिवशी बाजार होता त्या दिवशी. तर त्या रोडनीच सगळे ट्रक जात असतात आणि तिथून माझं घर काही खूप लांब नाही आहे, अगदी जवळच आहे. तर त्याच्यामुळे ना खूप जास्त प्रमाणात धूळ येत असते. आणि परत दारासमोरूनही इथनं रोड गेलेला आहे तर इथूनही दिवसभर गाड्या सुरूच असतात. त्यामुळे धूळ ना खूप जास्त प्रमाणात येत असते. म्हणून मग ना सगळी ग्रिल वगैरे अधूनमधून ही सगळी साफ करावीच लागते. तर ते सगळी जी काही डस्ट होती तर ती सगळी मी साफ करून घेतली. त्यानंतर खिडक्यांवरही ना थोडीफार धूळ होती तर तीही सगळी झाडझटक करून घेतली. कारण अधूनमधून हे सगळं धूळ ना साफ करतच राहावी लागते. आणि जसे की रोजचे आपले तर कामं असतातच, मात्र त्यासोबतच रोजचं एखादं काम जरी आपण शिल्लकचं केलं तर एकदम कामाचा आपल्यालाही ताण येत नाही आणि घरही छान स्वच्छ राहतं. म्हणून रोजचे जे काही आपले ठरलेले कामं असतात तर त्याशिवाय मी 1-2 कामं एक्स्ट्रामध्ये करतच असते.
म्हणजे एकदम कामाचा ताणही येत नाही, त्याचबरोबर घरही छान आपलं स्वच्छ राहतं आणि ते बघून आपल्यालाही छान वाटतं. तर समोरची ग्रिल वगैरे सगळी स्वच्छ झाली आणि त्यानंतर 2ही खिडक्या ज्या होत्या तर त्याही मी पुसून घेतल्या. आणि तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज एक लाईक करत चला. जर कमेंट करायला वेळ नसेल तर कमीत कमी एक स्माइली टाका, त्यामुळे भरपूर मोटिवेशन मिळतं मला. आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आता समोरचा पोर्च वगैरे झाडून घ्यायचा होता, म्हणून झाडांमध्ये जो काही थोडाफार कचरा होता, वाळलेली पानं वगैरे, तर ती सगळी काढून घेतली आणि समोरचा संपूर्ण पोर्च वगैरे सगळा छान झाडून वगैरे घेतला मी. कारण स्वच्छतेच्या बाबतीत म्हटलं तर जोपर्यंत सगळं समोरचं वगैरे पोर्च असो, अंगण असो, जोपर्यंत सगळं स्वच्छ होत नाही तोपर्यंत घरातली वगैरे कामं करण्याची इच्छा होत नाही. रोज तर आता म्हणजे पर्याय नसतो, कारण मुलांचं शाळा, त्यांचं टिफिन वगैरे त्यांचं सगळं आवरून देणं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना थोडं नंतरच करावं लागतं. मात्र सुट्टीच्या दिवशी वगैरे सगळ्या गोष्टी आधी झाल्या की खूप छान वाटतं. तर पोर्चमधली सगळी झाडझूड वगैरे करून घेतली आणि जी काही थोडी झाडं वगैरे आहे तर ती उचलून अधूनमधून झाडावंच लागतं, कारण त्याची माती वगैरे पडत राहते. आणि आता थंडी पण ना चांगलीच पडत आहे, त्याच्यामुळे स्वेटर न घालता सकाळच्या वेळी तर बाहेरची कामं म्हणजे करूच शकत नाही. त्यामुळे मी अजूनही ना स्वेटर घालूनच आहे. तर चला आता अपेक्षाला क्लासला जायचं होतं, त्यामुळे मग तिची वेणी वगैरे करून दिली मी. तशी तर एक वेणी घालता येते तिला आपल्या हाताने, मात्र जशी पाहिजे तशी जमत नाही, त्यामुळे मग मीच करून देते तिला थोडी. तर चला तिला वेणी वगैरे घालून दिली आणि मग ती सक्षमसोबतच क्लासला गेलेली होती. तर चला आता इथेच व्लॉगचा एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.